मित्रांनो नमस्कार। आजचा व्हिडिओ बनवतोय। आज सिग्नलवरती आपण का थांबलं पाहिजे याच्याबद्दल आज बोलण्याचा प्रयत्न करेल। जेव्हा आपण सिग्नल रेड असेल तेव्हा रेड सिग्नलवरती आपल्याला थांबलंच पाहिजे। आपल्या साईडला जर समजा काही समोरून कोणी रोड पास करत नसेल, त्यांचा सिग्नल असतानाही जर कोणी जात नसेल, तर या सिच्युएशनमध्ये होतं काय मित्रांनो, ज्यांचं सिग्नल चालू आहे ना, तर ते त्या साईडचे लोक एकदम फुल फास्टमध्ये येतात आणि आपण सिग्नल ब्रेक करून जर पुढे जात असाल तर त्या टायमाला जर त्या वेळी जर समजा आपल्या गाडीला जर त्यांच्याकडून डॅश झाला तर आपण त्यांना काहीही बोलू शकत नाही। आता इथं पाहू शकता आपण, मी थोडंसं झेब्राच्या पाठीमागे होतो, पूर्ण झेब्रापर्यंतच गेलो, पुढं त्याच्या पुढे गेलो नाही आहे। सिग्नल तर ब्रेक करणं विषयच सोडा। तर हे माझं गाडी चालवण्याचं म्हणजे कुठलाही टाईम असू द्या, आता मी सकाळी अर्ली मॉर्निंग 6:30 वाजताचा टाईम आहे, तरी देखील या गोष्टी पाळतो। याच्यानंतर हा सिग्नल जेव्हा मी सोडतो त्याच्यानंतर 3 मिनिटावरती दुसरा एक सिग्नल आहे, 3 पण नाही, 1च मिनिटावरती दुसरा सिग्नल आहे, तिथेही मला वेळ जाणार आहे। तर मित्रांनो हा विषय राहिला वेगळा, तर हे तर सर्वांनीच केलं पाहिजे। आपण स्वतःनं केलं तर इतर लोक हळूहळू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील, मिसळले जातील, ते स्वतःला डेव्हलप करतील आणि त्याच्यानंतर त्यांचं स्वतःचंही नुकसान होण्यापासून वाचेल आणि दुसरेही असुरक्षित जे असतं, समजा आपण घरातून बाहेर निघतो आणि त्यावेळी म्हणतो की आपण सुरक्षित नाही आहोत, पण याच्यात कधी विचार केलाय का की आपण स्वतःला किती सुरक्षित ठेवतो? तर इथं पण पाहू शकता, हे कंटेनरवाले भाऊ एवढं पुढे जाऊन थांबलेत, आवश्यकता नाही आहे। ते जर झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागे थांबले असते, त्यांना सिग्नल ब्रेक पण नाही करायचा आणि पुढे पण जायचे, तर असं कधीही करू नका। आता आपला सिग्नल सुटला, आपण आपल्या स्पीडमध्ये पुढे जाऊ शकतो आणि एक विश्वास असतो, जेव्हा आपल्याला सिग्नल भेटेल त्यावेळी आपण सर्वांनी जर सिग्नल फॉलो केले तर आपल्याला माहिती आहे की आपला सिग्नल ऑन आहे तर आपल्यामध्ये कोणी येणार नाही आहे आणि त्याच सिच्युएशनमध्ये आपण थोडीशी स्पीड घेऊ शकतो। आता बघा, 1 मिनिटाच्या नंतर लगेच दुसरा सिग्नल लागला इथं। आता दुसरा सिग्नलही मी पूर्ण फॉलो करतोय, पूर्ण फॉलो करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे। सिग्नलला कधीही थांबलं पाहिजे। रेड सिग्नल आहे म्हटल्याच्या नंतर तो जो चौक आहे, ते जे ठिकाण आहे ते थोडंसं सेन्सिटिव्ह असू शकतं, या गोष्टी ध्यानात घ्या मित्रांनो। जर सेन्सिटिव्ह ठिकाण असेल तर त्या ठिकाणी तुमचे सिग्नल्स लेट नाईट पण चालू असतात आणि अर्ली मॉर्निंग लवकर सुरू पण होतात। तर अशा ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे आणि थांबून आपल्याला पुढे जायचं। तर इथं तुम्ही याच्यानंतरचा व्हिडिओ पहा। याच्यानंतर एक बसवाले भाऊ आले आणि त्या बसवाल्या भाऊंनी दुसऱ्याला सिग्नल तोडायला लावत होते, भाग पाडत होते। तर असं कधीही करू नका। जर समोरचा एखादा जर सिग्नल फॉलो करत असेल तर त्याला सिग्नल ब्रेक करायला कधीही उत्साहित करू नका, त्याला कधीही सिग्नल ब्रेक करण्यासाठी प्रोत्साहित करू नका। त्याच्यात जर काही झालं तर त्या बिचाऱ्याचं नुकसान होतं, तुमचं तर काही नुकसान होणार नाहीये। पाहू शकता तुम्ही, बसवाल्या दादांनी किती इथं हॉर्न वाजवला आणि हॉर्न वाजवून त्यांना सांगितलं की तुम्ही सिग्नल ब्रेक करा म्हणून। आणि होतं काय मित्रांनो, याच्यामध्ये आपण आपल्या कॉन्फिडन्सनं न सिग्नल तोडता दुसऱ्याच्या कॉन्फिडन्सनं जर सिग्नल तोडत असाल तर तिथं तुम्ही पूर्ण चुकीचे आहात आणि सिग्नल तोडणं हे कॉन्फिडन्स आहेच नाही आहे। ते तिथं तुम्ही स्वतःला नाही वाचवत तर समोरून येणारा जो व्यवस्थित चालतो तो तुम्हाला वाचवत असतो। त्याच्यामुळे शक्यतो होता होईल तेवढं आपलाही विचार करा आणि इतरांचाही विचार करा आणि थोडंसं पेशन्स ठेवून गाडी चालवा। 5 मिनिटं लेट होतील पण शुअर आहे की आपण तिथपर्यंत पोहोचू। पण तुम्ही जर नियम तोडून जर गाडी चालवत असाल तर तिथं मात्र तुम्ही तुमच्या साईडने शुअर नसतात, समोरून येणारा वाचवतो म्हणून आपण वाचले जातो आणि जे डॅश होण्यापासून वाचतं। तर शक्यतो नुकसान टाळा मित्रांनो, आपला आणि इतरांचंही, आणि फॉलो करा आपल्या चॅनलला।